की खरी शिवसेना ही शिंदेचीच आहे, महाराष्ट्रातल्या मतदारांनी ते दाखवून दिलेलं आहे. त्याचा परिचय एकनाथ शिंदे दिला. खरी शिवसेना एकनाथ शिंदेचा परिचय अमित शहापेक्षा आम्हाला जास्त आहे. आणि एकनाथ शिंदेची शिवसेना ही खरी शिवसेना असं म्हणणं म्हणजे अमेरिकेत जो रिपब्लिकन पक्ष आहे तो रामदास आठवलेंचा आहे असं म्हणण्यासारखं आहे. बरं, अमेरिकेत एक रिपब्लिकन पार्टी आहे, म्हणजे ट्रम्प त्याच पक्षाचे आहेत. तर तो अमेरिकेतला रिपब्लिकन पक्ष हा इथे रामदास आठवले जो त्यांच्या सरकारमध्ये आहेत तो त्यांचा पक्ष असं म्हणण्यास अमित शहाकडे फार गांभीर्य घ्यायची गरज नाही. महाराष्ट्र अमित शहा मुंबईमध्ये येतात, महाराष्ट्रात येतात आणि अशा प्रकारची विधानं करतात ती महाराष्ट्राच्या अस्मितेवरची खपली काढण्यासाठी येतात. महाराष्ट्राच्या जखमेवर महाराष्ट्राच्या मराठी माणसाची जी त्यांनी एकजूट फोडण्याचा प्रयत्न केला त्या जखमेवर अमित शहा इथे मीठ चोळण्यासाठी येतात. आणि मला दुःख वाटतंय की त्यांच्या अवतीभोवतीची बेईमान मराठी माणसं त्यांच्या वक्तव्यावर टाळ्या वाजवतात. अमित शहानी काल पुन्हा एकदा अशा प्रकारचं वक्तव्य करून सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला. काल अशा प्रकारचं वक्तव्य करून पुन्हा एकदा मराठी एकजुटीचा अपमान केला, मराठी माणसाचा अपमान केला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा जो गट आहे हा अमित शहाच्या मालकीचा गट आहे. आणि शिंदेने ते वारंवार सिद्ध केलं आहे की आम्ही अमित शहाचे त्यांच्या गटानं असं अनेकदा स्पष्ट केलं आहे की आम्ही अमित शहाचे बुटचाटे आहोत. त्याच्यामुळे अमित शहा अशा प्रकारची वक्तव्य करत असतील आणि इतकं करून सुद्धा शिवसेना उभी आहे हे त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे. अमित शहाचं हे अमित शहाचं फ्रस्ट्रेशन आहे. इतके प्रयत्न करून सुद्धा आणि तुम्ही महाराष्ट्रानं काय सिद्ध केलं, एकनाथ शिंदेने काय सिद्ध केलं, काय सिद्ध का केलं? एकनाथ शिंदेची ओळख हे लिंबू मिरची उपमुख्यमंत्री, बरं का. पूर्वी लिंबू टिंबू होते, दोन डेप्युटी सीएम आहेत, हे लिंबू मुख्यमंत्री आहेत. आणि बहुतेक शहा सुद्धा त्यातलेच आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. राऊतसाहेब, वर्धापन दिनाच्या भाषणातही उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर जी टीका केली त्यावर फडणवीस यांना विचारलं असता आणि विशेषतः ठाकरे ब्रँड संपवता येणार नाही असंही ते उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर फडणवीस असं म्हणतात की उद्धव ठाकरेंचा उल्लेख त्यांनी बोलबच्चन भैरवी असा केला. बोलबच्चन भैरवीवर मी बोलबच्चन जर आम्हाला कोणी म्हणत असेल तर ही प्रेरणा आम्ही नरेंद्र मोदीपासून घेतली. नरेंद्र मोदी हे जगातल्या समस्त बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहेत. जगातल्या समस्त बोलबच्चन संघटना त्या संघटनेचे नरेंद्र मोदी अध्यक्ष. त्याच्यामुळे पूर्वी आमचे संबंध होते त्यांच्याशी, थोडेफार गुण आमचे बोलण्याचे. स्वतः देवेंद्र फडणवीस हे ज्युनियर बोलबच्चन आहे, ज्युनियर बोलबच्चन, पण त्याला अजून जमत नाही, उघडे पडतात. आणि आता नरेंद्र मोदीही रोज उघडे पडायला लागलेले आहेत. लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाहीत. विशेषतः प्रेसिडेंट ट्रम्पनं काल 18व्या वेळा सांगितलं, 18व्या वेळा सांगितलं की भारत आणि पाकिस्तानमधलं युद्ध मी थांबवलं. आणि नरेंद्र मोदी बोलबच्चन असले तरी त्यांची दातखिळी त्या विषयावरती अद्याप बसलेली आहे. केंद्रीय निवडणुकांनंतर 45 दिवसात सर्व फुटेज नष्ट केलं जाईल. आमच्या व्हिडिओ फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवली जात असल्याची शंका केंद्रीय निवडणूक आयोगानं व्यक्त केली आहे. या फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या रीतीनं आयोगानं आपल्या नियमात बदल केले. आयोगानं जो नियमात बदल करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे तो भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या घोटाळ्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी. आतापर्यंत हे नियम नव्हते. 2024ची निवडणूक विधानसभेची आणि त्या संदर्भात सुद्धा आयोगानं घेतलेल्या भूमिका ह्या अत्यंत संशयास्पद आहे. मग मतदार याद्या असतील, EVM संदर्भातल्या तक्रारी असतील, बूथ
ताब्यात घेण्याचे प्रकार असतील, हे सगळे पुरावे राहुल गांधीने वारंवार मागितलेले आहेत. जे महाराष्ट्रामध्ये 40 ते 60 मतदान शेवटच्या 2 तासामध्ये वाढलं, त्याच्यामुळे त्यांनी आम्ही सगळ्यांनी मतदान केंद्रावरचं जे फुटेज आहे, कुठे वाढलं, कसं वाढलं अचानक, त्याचं फुटेज जेव्हा आम्ही मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी तो नियम बदलण्याचा प्रयत्न केला. तेजस्वी संचालक पद दिले, भाजप सोबत जाण्याची नांदी म्हणायचं का? कारण या विषयावरती मी कोणत्याही प्रकारचं वक्तव्य यासाठी करत नाही की विनोद गोसाळकर शिवसैनिक उपनेते आहेत, अत्यंत निष्ठावंत शिवसैनिक आहेत, जुने जाणते आमचे सहकारी. त्यांच्या कुटुंबामध्ये दुःखद प्रसंग घडला, त्यांचे चिरंजीव गेले ते, आणि त्या मुलीचे पती तिने गमावलेले आहेत. ती शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात आहे. अभिषेक घोसाळकर हे सुद्धा मुंबई बँकेवर संचालक होते. त्यांच्या रिक्त जागी तिची नियुक्ती झाली असेल तर तुम्ही त्यात राजकारण पाहू नका. ती मुलगी सामाजिक कार्यामध्ये उत्तम काम करते. राऊतसाहेब, तुम्ही म्हणतात की त्या सामाजिक कार्यामध्ये उत्तम काम करताय, पण जी घटना किंवा जो दुर्दैवी प्रसंग त्यांच्या कुटुंबात घडला त्याला जवळपास आज 1.5 वर्ष होती. 1.5 वर्षानंतर त्यांची संचालक पदावर, मुंबई बँकेच्या संचालक पदावर नेमणूक होते आणि महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होते, आणि त्यात तेजस्वी घोसाळकर या भाजपत जाणार अशी चर्चा होत असताना होते. त्यामुळे राजकारण आहे का? या टायमिंग कोणी साधला असेल तर त्या टायमाला कळेल. तो जो टाइम आहे, ती जी वेळ आहे, त्या वेळेला पाहू ना. पण मला तसं वाटत नाही, माझा विश्वास आहे तिच्यावर. साहेब, आणखी एक विषय आहे की उद्धव ठाकरे, राज ठाकरे पर्यायानं मनसेशी युती करण्यासंदर्भात वारंवार सकारात्मक संदेश, प्रतिक्रिया व्यक्त करत असताना पक्षाच्या बैठकीत त्याबाबतची चाचपणी करत असताना पदाधिकाऱ्यांना असंही सांगतायत की समजा जर युती झाली नाही तर आपल्या ताकदीवर लढायची ही तयारी ठेवा. बघा, पक्षाच्या बैठकीतल्या बातम्या ज्या तुमच्यापर्यंत येतात त्या चुकीच्या. या विषयावरती पक्षाच्या कोणत्याही बैठकीत या क्षणी चर्चा झालेली नाही. पण एक आहे की आमच्या पक्षाची मानसिकता आणि भूमिका, खास करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका या बाबतीमध्ये अत्यंत पारदर्शक आहे. मराठी माणसाची एकजूट राहावी, मराठी माणसानं एकत्रित पुढे राजकारण करावं, ही त्यांची भूमिका आहे. काल अमित शहासारखे लोक मुंबईत येऊन मराठी माणसाला पुन्हा डिवचून गेले. अशा विंचवांच्या नांग्या मराठी माणसाने एकत्रित येऊन ठेचाव्यात, ही भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांची सुद्धा आहे, आणि हीच भूमिका राज ठाकरे यांची सुद्धा आहे. सध्या महाराष्ट्रात 2 समविचारी पक्ष आहेत आणि 2 समविचारी नेते आहेत. एक सन्माननीय उद्धव ठाकरे आणि दुसरे माननीय राज ठाकरे. पण राऊतसाहेब, मनसेचे नेते या सकारात्मक प्रतिक्रियेवर असं एक उत्तर देतात किंवा प्रतिक्रिया व्यक्त करतात की शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यंदाच इतके सकारात्मक का आहेत, आणि महाविकास आघाडी किंवा काँग्रेस एनसीपी बरोबर जाण्यासंदर्भातला जो निर्णय घेतला तो पक्षातल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना विचारून घेण्यात आला होता. हा प्रश्न विचारण्याचा त्यांना कोणाला असा अधिकार नाही. आम्ही त्यांना भूतकाळात काय झालं हे विचारणार नाही त्यांच्या बाबतीत, आणि विचारलेलं सुद्धा नाही. 19 वर्षानंतर सकारात्मक बघा, कोण काय बोलताय त्याच्यावरती आमच्या भूमिका ठरणार नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ह्या 2 प्रमुख नेत्यांमध्येच जो संवाद आहे, बरं का, किंवा जो संवाद होणार आहे त्याच्यावर भूमिका ठरते. आता मी काय बोलतोय या क्षणी किंवा अन्य कोणी काय बोलतोय, मी माझ्या पक्षामधली सध्याची जी काय एक मानसिकता आहे त्याच्याविषयी सांगतो. आमच्या सगळ्यांची मानसिकता ही अत्यंत योग्य दिशेने चाललेली आहे. 20 वर्षापूर्वी, 19 वर्षापूर्वी, 18 वर्षापूर्वी आम्ही सुद्धा काँग्रेसबरोबर नव्हतो, पण महाराष्ट्राची गरज म्हणून 2019ला आम्ही एकत्र आलो. भारतीय जनता पक्षाने केलेल्या बेईमानी विरुद्ध आम्ही एकत्र आलो. प्रश्न इतकाच आहे की आमच्याबरोबर राहिलेले 25 वर्ष आमच्याबरोबर राहिलेले लोक आमच्याशी बेईमानी करून निघून गेले, भाजपसारखे लोक. अशा वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं महाराष्ट्रात आम्ही एक सरकार बनवलं.
संसदीय लोकशाहीमध्ये असं सरकार बनवणं हा काय अपराध नाही आहे. देशाच्या राजकारणात आणि महाराष्ट्रात अशी सरकार यापूर्वी बनलेली आहेत. काँग्रेसनं या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रचंड योगदान दिलेलं आहे. भारतीय जनता पक्ष जेव्हा त्यांचे तेव्हाचे लोक जेव्हा ब्रिटिशांचे खबरी म्हणून काम करत होते, ब्रिटिशांचे खबरी म्हणून काम करत होते आणि भगतसिंगांपासून अनेक प्रमुख शहीदांच्या किंवा क्रांतिकारकांच्या संदर्भातली गोपनीय माहिती ब्रिटिशांना पुरवत होते, तेव्हा काँग्रेस गांधी, नेहरू, सरदार यांच्या नेतृत्वाखाली या देशात स्वातंत्र्य लढा लढत होती. सत्य आहे. या देशाला स्वातंत्र्य जे मिळाले तेव्हा आम्ही नव्हतो, काँग्रेस होती. संघ किंवा भाजपा नव्हता, काँग्रेस होती. अशा काँग्रेसबरोबर आमचे मतभेद जरी काही असले तरी देशाच्या उभारणीमध्ये नरेंद्र मोदीने हा काँग्रेस पक्षाच्या गेल्या 60 वर्षामध्ये उत्तम प्रकारे उभा केलेला. रावसाहेब, आणखी विषय असा होता की जेव्हा सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होत असताना, युतीची इच्छा असताना, काही विशेषतः मुंबई महापालिकेच्या जागांसंदर्भात काही चर्चा झाली का की किती जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष मनसेला देऊ शकतो? शिवसेना हा असा पक्ष आहे, हा ओरबडणारा पक्ष नाही. तुझं माझं ते माझं आणि तुझं ते माझ्या बापाचं, ही जी भाजपची वृत्ती आहे, माझं ते माझं आणि तुझं ते माझं, ही जी भाजपची वृत्ती आहे, त्या वृत्तीमुळे आम्हाला बाहेर जावं लागलं आणि तो दुर्गुण आमच्यात नाही. मान सन्मान प्रतिष्ठा सगळ्यांना असते. पक्ष लहान असेल किंवा मोठा असेल, त्या पक्षाबरोबर सन्मानानं चर्चा करावी ही आमची भूमिका आहे. ही आम्ही लोकसभेला आणि विधानसभेलाही बजावतो. थँक्यू. रामदास आठवले एक नेता है, उनका पार्टी का नाम है रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गुट. ये मिस्टर आठवले अमित शाह जी के साथ मोदी जी के सरकार में शिंदे गुट को असली शिवसेना या उनको अमित शाह ने सर्टिफिकेट देना, एक तो उनके सर्टिफिकेट को कोई पूछता नहीं है. यानी जो अमेरिका में जो रिपब्लिकन पार्टी है वो रामदास आठवले की है, ये कहने जैसा है. महाराष्ट्र की जनता ने ये साफ कर दिया है. देखो कौन कितने विधायक जीतता है, ये आप जैसे लोग हैं जो चुनाव आयोग पर दबाव डालकर इस प्रकार के निर्णय देते हैं. अमित शाह जैसे लोग, अगर अमित शाह नहीं होते और चुनाव आयोग और संविधान की ताकत दिखाता, संविधान के हिसाब से निर्णय लेता, तो ये शिवसेना शिंदे की नहीं हो सकती थी. ये अमित शाह जी का दबाव, प्रेशर और पैसों की ताकत, इसलिए एकनाथ शिंदे आज क्या शिवसेना के मालिक बन गए. लेकिन ये टेम्पररी फेस है. जब दिल्ली वाले हटेंगे तो ये सब हट जाएंगे महाराष्ट्र से. कल अमित शाह ने वापस एक बार कहा कि शिंदे की शिवसेना असली. आप कौन हो सर्टिफिकेट देने वाले? बाला साहब ठाकरे की शिवसेना किसकी है? आप कौन हो भाई? बाला साहब ठाकरे ने आपको जेल जाने से बचाया है, ये भूलो मत. और आप उनकी पार्टी तोड़ रहे हो और तोड़ी है आपने. आपको इतिहास माफ नहीं करेगा. स्विस बैंक में 2015 में 346 बिलियन थे, अभी वो चला गया है 602 में. सर मोदी जी